68 लोकांची नवीन भरती करायची. त्याच्यासाठी काल परवाच्या वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली आहे. त्याच्या घरातले कोणी असेल ज्याला अर्ज करायचा असेल, मुलांनी मुलींनी कोणी ज्याला अर्ज करायचा असेल त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज करा. आणि उद्याच्या काही दिवसामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा जाहिरात आम्ही काढणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये जवळजवळ 1000 लोकांची भरती आम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. आणि त्याच्यामधून तिथं सुद्धा आपण अर्ज करणार. म्हणजे अर्ज केला नाही तर नंतर काही करता येणार नाही. त्यामुळं शरद बँक किंवा पुणे जिल्हा बँक इथं आम्ही काम करतो. आम्ही काम याच्यासाठी करतो, समाजाच्या संस्था जपायच्या. आज त्याच्यामधून ज्या वेळेला मुलं शिकतात, त्यांना संधी मिळते, त्यावेळेला त्यांना त्यांचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. आणि तो फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आता एक प्रश्न मला इथं असा वाटला की आपण संशयित आणि बुडीत निधी असं म्हणतो. सामान्य माणसाचा समज असा होतो संशयित आणि बुडीत निधी याचा अर्थ हे पैसे बुडाले. तर हे पैसे बुडाले नाही. जर काही मुद्दल किंवा व्याज वसूल झालं नसेल तर ताळेबंदाला घेताना जेवढं व्याज, समजा आता 1 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि ते त्याच्यातून 50,000चं आलं, 50,000चं आलंच नाही आणि मागच्या आत आलं नाही. आपल्याकडे खरं तर बँकिंग कसं पाहिजे, बँकिंग व्यवस्था रोज पाहिजे. आपण आज कर्ज घेतलं की 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी ते कर्ज भरतो. मग जिल्हा बँकेत असू दे ते इथं असू दे, ही बँकिंगची पद्धत नाही. वर्षभराने एकदम कर्ज भरायचं किंवा व्याज भरायचं ही जी सिस्टीम आहे ही योग्य नाही. त्याच्यातून प्रॉपर बँकिंग होऊ शकत नाही. आणि मी अनेक वर्ष संस्थेच्या सगळ्या संचालकांना सांगतो की तुम्ही जरा ठेवीवरचं व्याज कमी करा, तुम्ही जरा कर्ज देताना स्वस्त दराने कर्ज देत जा. आणि जर ठेवीवरचं व्याज तुम्ही कमी केलं आणि स्वस्त दराने कर्ज दिलं तर तुमचा टर्नओव्हर वाढेल. आणि टर्नओव्हर वाढल्यानंतर त्या टर्नओव्हरमधून बँकेला अधिक त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला डिव्हिडंड सुद्धा चांगला देता येईल. काही सॉफ्टवेअर आपण कसं करतो, त्या सॉफ्टवेअरमध्ये थोडे काही टेक्निकल अडचणी आल्या, त्याच्यामुळे मध्ये काळात थोड्याशा तक्रारी आल्या. पण मी तुम्हाला सांगतो की तक्रार जरी असली तरी नकळत घडलेली चूक आणि अपराध या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. समजा कर्मचाऱ्याकडून चूक घडली, संचालकाकडून चूक घडली, चेअरमनकडून चूक घडली, ही वेगळी आहे. आणि जाणून बुजून केलेली अपराध हा एक वेगळा विषय आहे. आणि त्यामुळे त्या दोन्ही विषयांना मिक्स करणं बरोबर नाही. आणि मग तेवढी तरतूद आपण करून ठेवतो. आणि ज्या वेळेला संशयित बुडीत निधीची तरतूद केली त्यावेळेला त्या सभासदाचं कर्ज माफ होत नाही. सगळं त्या सभासदाला ते वसूल केलंच जातं. पण जसं जमेल मग 101 नोटीस काढून, जप्ती करून किंवा आणखी काही करून हे सगळं त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याप्रमाणे मग बँकेचा कारभार पुढे चालतो. PDCC बँकेत सुद्धा अशाच पद्धतीने कारभार आपण करतो.